आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. देशातील 13 विमानतळे बॉम्बने उडवून देण्याची धमकी. प्रज्वल रेवण्णा यांच्या चौकशी प्रकरणी राजकीय वादळ. सूर्यावर 2 मोठे स्फोट घडल्याने अंतराळ यानांना धोका. लोकसभेच्या 4थ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू. शहराभोवती तळे साचले, पावसाचे भय दाटले. 10वी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्यास 4 दिवसांची मुदत. शिवजयंती चित्ररथ मिरवणूक अपूर्व उत्साहात. 10वी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार संपन्न. सामरा महालक्ष्मी यात्रा मंगळवारपासून. उपराष्ट्रपती धनखड यांना डॉक्टर कोरेंकडून निमंत्रण. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. देशामध्ये बनावट धमकीचं सत्र अद्यापही संपलेलं नाही. दिल्लीतील 100 शाळांना धमकीचे मेल प्राप्त झाल्यानंतर 12 मे रोजी 13 विमानतळ उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला रविवारी 13 विमानतळे उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला होता. ईमेलनुसार तत्काळ शोध मोहीमही सुरू करण्यात आली, परंतु तपासादरम्यान काहीही संशयास्पद आढळलं नाही. इंडिया टुडेने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, भोपाळ, पाटणा, जम्मू आणि जयपूर विमानतळांवर बॉम्बच्या भीतीने दहशत निर्माण झाली. तपासणीनंतर बॉम्ब धमकी मूल्यांकन समितीने ही धमकी नॉन स्पेसिफिक म्हणून घोषित केली, असं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने सांगितले. तपासणी आणि स्क्रीनिंग व्यतिरिक्त लखनौ विमानतळ प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी अतिरिक्त पावले उचलत आहे, असेही म्हटले आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्या चौकशी प्रकरणी राजकीय वादळ. हसन येथील निजचे खासदार प्रज्वल रेवण्णांच्या विरोधात करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारांच्या आरोपांची CBI मार्फत चौकशी करावी ही मागणी राज्यातील भाजप नेत्यांनी रविवारीही कायम ठेवली. या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने स्थापन केलेले विशेष तपास पथक जाणीवपूर्वक निर्दोष लोकांना अडकवत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला, तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी CBI चौकशीची मागणी फेटाळत SITवर आपला विश्वास असल्याचे स्पष्ट केले आहे. सूर्यावर 2 मोठे स्फोट घडल्याने अंतराळ यानांना धोका. शुक्रवार 10 मे रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री 9:23 आणि 11 मे रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:44 सूर्यावर 2 मोठे स्फोट झाले, असे नासाने स्पष्ट केले. नासाने या घटनेची काही छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद केली आहेत. या सौर ऊर्जेच्या झोताची अनुक्रमे 5.8 आणि 1.5 क्लास अशी वर्गवारी केली आहे. या सौर ऊर्जेच्या झोतामुळे रेडिओ संपर्क यंत्रणा, पॉवर ग्रीड आणि नॅव्हिगेशन सिग्नलवर परिणाम होऊ शकतो, तसेच अंतराळ यानाने आणि अंतराळवीरांनाही धोका बसू शकतो, असे नासाने निवेदनात नमूद केले आहे. लोकसभेच्या 4थ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यात देशभरात 96 जागांसाठी सोमवारी मतदान झाले आहे. या टप्प्यात सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, महुआ मोइत्रा, असदुद्दीन ओवैसी, रावसाहेब दानवे, नित्यानंद रॉय, अधीर रंजन चौधरी, युसुफ पठाण, वाय शर्मिला आदी दिग्गजांचे भवितव्य पणाला लागणार आहे. आंध्र प्रदेश विधानसभेसाठीही सोमवारी मतदान होणार आहे. 4थ्या टप्प्यात देशभरात 1717 उमेदवार रिंगणात असून 17.70 कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी 1,92,000 मतदान केंद्रे उभारली आहेत. आतापर्यंत मतदानाच्या 3 टप्प्यात लोकसभेच्या 543 जागांपैकी
283 जागांचे मतदान पार पडले आहे। सोमवारी तेलंगणातील 17, आंध्रमधील 25, उत्तर प्रदेशातील 13, बिहारमधील 5, झारखंडमध्ये 4, मध्य प्रदेशातील 8, महाराष्ट्रातील 11, ओडिशातील 4, पश्चिम बंगालमधील 8 व जम्मू काश्मीरमध्ये एका जागेवर मतदान होत आहे। शहराभोवती तळे साचले, पावसाचे भय दाटले। रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने अवघ्या शहराची त्रेधा उडवली। वळीवाच्या झालेल्या तुफान पावसामुळे यावर्षीचा पावसाळा अधिकच धोकादायक ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। अशा वेळी मनपा यंत्रणेने जागृत होण्याची गरज व्यक्त होत आहे। मागील 2 महिन्यांपासून निवडणुकीच्या पूर्वतयारीमुळे मनपा यंत्रणा सुस्त झाली आहे। नाला सफाई, गटार सफाई याकडे दुर्लक्ष केलेल्या मनपा यंत्रणेच्या कारभाराचे पूर्ण वाभाडे निघाले। अवघ्या शहरात विविध ठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाल्याचे दिसून आले। जिजामाता चौक, येडियुरप्पा रोड, गांधीनगर, काँग्रेस रोडसह अनेक भागात पाण्याच्या लाटा वाहताना दिसून आल्या। खासबागच्या आठवडी बाजाराची संपूर्ण वाताहत झाली, त्यामुळे नागरिकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागला। सायंकाळी 4च्या सुमारास दाखल झालेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले। या पावसाच्या तुफान माऱ्यामुळे शहराच्या बऱ्याच भागात पाणी झाले होते। 10वी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्यास 4 दिवसांची मुदत। 10वीच्या परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पुरवणी परीक्षेसाठी अधिक प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे। मात्र अर्ज करण्यासाठी 4 दिवसांची मुदत असल्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ होणार आहे। गुरुवारी 10वीचा निकाल जाहीर झाला। यावेळी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 12,000हून अधिक विद्यार्थी नापास झाले। 10वीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी निकाल जाहीर झालेल्या दिवशी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते। नापास झालेल्या विद्यार्थ्यांना 16 मे पर्यंत अर्ज करण्याची सूचना केली होती। मात्र अर्ज करण्यासाठी कमी कालावधी शिल्लक असल्यामुळे सोमवार ते गुरुवार असे 4 दिवस अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहेत। शिवजयंती चित्ररथ मिरवणूक अपूर्व उत्साहात। जय भवानी जय शिवाजीचा जयघोष, फुलांनी सजवलेली छत्रपती शिवरायांची पालखी, अभंगाचे सूर, शिवकाळ अजरामर करणारे प्रसंग दाखवणारे चित्ररथ, ढोल ताशा पथकांचा गजर, डोळ्यांचे पारणे फेडणारी रोषणाई, मावळ्यांचे चित्तथरारक साहसी खेळांचे सादरीकरण, भगवे ध्वज आणि पारंपरिक वेशभूषेतून घडणारे मराठी संस्कृतीचे दर्शन अशा अभूतपूर्व वातावरणात शहरात शनिवारी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली। पावसाने तडाखा दिला तरी उशिराने सुरू झालेल्या मिरवणुकीत उत्साह मात्र दरवर्षीचाच होता। शनिवारी सायंकाळी मारुती गल्ली येथील मारुती मंदिरातून पालखी नरगुंदकर भावे चौक येथे आल्यानंतर पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्वेन्यांग यांच्या हस्ते शिवपालखीचे पूजन झाले। शिवजयंती मंडळाचे उपाध्यक्ष माजी महापौर मालोजी अष्टेकर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, खजिनदार प्रकाश मरगाळे, कार्यवाह मदन बामणे, महादेव पाटील, रमेश पावले, विकास कलघटगी, रणजित चव्हाण पाटील, गणेश दड्डीकर आदी उपस्थित होते। 10वी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार संपन्न। उषाताई गोगटे कन्या विद्यालयाच्या मराठी माध्यमाचा निकाल 98% लागला। या शाळेतील यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोद्दार होते। प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी, कार्यवाह श्रीनिवास शिवणगी उपस्थित होते। प्राचार्य अमके मादार यांनी उपस्थितांचे स्वागत केले। कुमारी संजना चित्तापाचे हिने 93.92% घेऊन मराठी माध्यमातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून कुमारी उत्कर्षा साळवी 93.12%, दीपाली रामा आनंदाचे 91.52% मिळवून अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय आल्या आहेत। प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींचे अभिनंदन केले। सांब्रा महालक्ष्मी यात्रा मंगळवारपासून। सांब्रा येथील महालक्ष्मी यात्रोत्सवाला मंगळवार दिनांक 14 पासून प्रारंभ होणार आहे। यासाठी यात्रोत्सव कमिटीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे। देवीच्या रथाचे काम अंतिम टप्प्यात असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। देवीच्या रथाची मिरवणूक 4 दिवस होणार असल्याने मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्यात येत आहेत। गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मारिहाळ पोलीस स्थानकाच्या वतीने बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे। मंगळवार दिनांक 14 पासून यात्रेला सुरुवात होणार असून सकाळी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे। शुक्रवारी सायंकाळी देवी गदगेवर विराजमान होणार आहे।
उपराष्ट्रपती धनखड यांना डॉक्टर कोरे यांच्याकडून निमंत्रण. केली संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी रविवारी नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांची भेट घेतली. त्यानंतर सध्याच्या शैक्षणिक दर्जाविषयी सल्लामसलत केली. केएलई हायर एज्युकेशन अँड रिसर्चचा 14वा पदवीदान समारंभ लवकरच होणार असून समारंभाला उपस्थित राहण्याची विनंती डॉक्टर कोरे यांनी उपराष्ट्रपती धनखड यांना केली. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers, buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएसई देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएसई द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कॅम्प येथील बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचालित बीके मॉडेल हायस्कूलचा निकाल 74.46% लागला आहे. या शाळेमध्ये कुमार हरीश सुदगट्टी याने 558 गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, तर नागवेणी पाटील हिने 553 गुण मिळवून द्वितीय आणि बसवराज मुडलगी याने 541 गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य शैलजा चाटे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. जायंट्स ग्रुप परिवारातर्फे परिचारिका दिन साजरा. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारातर्फे परिचारिका दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सुजाता चव्हाण, ऐश्वर्या पाटील, माला हलकर्णी व संचिता घाडी या 4 परिचारिकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी जायंट्स फेडरेशन 6चे माजी अध्यक्ष राजू माळवदे यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर रवी मुन्नवळी यांनी आपल्या भाषणात जायंट्स ग्रुपच्या उपक्रमाची प्रशंसा केली. कार्यक्रमाला फेडरेशनचे माजी सचिव माजी प्रवीण त्रिवेदी, संचालक एम गंगाधर यांच्यासह परिचारिका उपस्थित होत्या. प्रवीण त्रिवेदी यांनी आभार मानले. पायोनियर अर्बन बँकेतर्फे ज्येष्ठ सभासदांचा सत्कार. पायोनियर अर्बन बँकेतर्फे वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या 80हून अधिक ज्येष्ठ सभासदांचा सत्कार नुकताच करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर, सौहार्द फेडरेशनचे उपनिबंधक रवींद्र पाटील उपस्थित होते. बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर व्हाईस चेअरमन रणजित चव्हाण पाटील, बँक ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन अनंत लाड, सीईओ अनिता मुल्या होत्या. प्रारंभी मुल्या यांनी प्रास्ताविक करून बँकेच्या कार्याचा आढावा घेतला. चेअरमन अष्टेकर यांनी स्वागत केले. अनंत लाड यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. ज्येष्ठ सभासदांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. माजी सैनिकांसाठी 20 पासून सैन्य भरती. मराठा लाईट इन्फंट्री दिनांक 20 व 21 मे रोजी माजी सैनिकांकडून सोल्जर, जनरल ड्युटी व क्लार्क पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. वय वर्ष 48च्या आतील माजी सैनिकांना सैन्यामध्ये पुन्हा संधी मिळणार आहे. त्यासाठी शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. 10वी पास नापास माजी सैनिकांना सैन्यात संधी मिळणार असून सोल्जर, जनरल ड्युटी पदाकरिता 46 वयोगटाच्या आत व क्लार्क पदासाठी 48 वयोगटाच्या आत असलेल्या माजी सैनिकांना भरतीकरिता पाचारण करण्यात आले आहे, असे मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे कळवण्यात आले आहे. ग्रँड लॉज ऑफ इंडियातर्फे गरजूंना मदत. ग्रँड लॉज ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेतर्फे संवाद कार्यक्रम पार पडला. मेसॉनिक हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला ग्रँड लॉज ऑफ इंडियाचे मुंबई येथील केरसी लिमटवाला आणि नोरशी पगडीवाला यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते मंडोळी रोड आणि गुरुप्रसाद कॉलनी या ठिकाणी सुरू असलेल्या आनंद यात्री वृद्धाश्रमाला कॉटची देणगी देण्यात आली, तर आर्ष विद्या मंदिराच्या विद्यार्थिनींना जेवणाच्या डब्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते परिसरात विविध जातींच्या वृक्षांची रोपे लावण्यात आली. यावेळी महेश बिरंगी, गणेश देशपांडे, उमेश सरनोबत व्यासपीठावर होते. डॉक्टर कमलाकर आचरेकर यांनी स्वागत केले. मराठा युवक संघातर्फे शिवजयंती साजरी.
मराठा युवक संघाच्या वतीने गोवावेस येथील अक्षता मंगल कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, मोहन चौगुले, विनोद हंगिरगेकर, संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सचिव चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, शिवाजी हंगिरगेकर, शेखर हंडे, सुहास किल्लेकर आदी उपस्थित होते। शाहूनगरात शिव बसव जयंती साजरी। शाहूनगर येथील वॉर्ड क्रमांक 33 व 34 मध्ये शिव बसव जयंती दिमाखात साजरी करण्यात आली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील, नगरसेवक श्रेयस नाकाडी, माजी महापौर वंदना बेळगुणकर, मोहन बेळगुणकर, महादेव रेडेकर, रोहित जांभळे यांच्यासह महिला मंडळ व युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। मण्णीकेरी देवगिरी लक्ष्मी यात्रा उद्यापासून। तालुक्याच्या उत्तर भागातील देवगिरी व मण्णीकेरी येथे लक्ष्मी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। दोन्ही यात्रांना मंगळवार दिनांक 14 पासून प्रारंभ होणार आहे। मण्णीकेरीची यात्रा 21 तर देवगिरीची यात्रा 5 वर्षांनंतर आयोजित केली आहे। यात्रेची गावातून जोरदार तयारी करण्यात आली आहे। देवगिरी येथील लक्ष्मी यात्रेला मंगळवार दिनांक 14 पासून प्रारंभ होणार आहे। शनिवार दिनांक 18 रोजी सांगता होणार आहे। 5 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। मंगळवार दिनांक 14 रोजी सकाळी 6:05 देवीचा विवाह सोहळा होणार असून अक्षतारोपण करण्यात येणार आहे। दुपारी 3 पासून बुधवार दिनांक 15 रोजी सकाळी 6 पर्यंत लक्ष्मी देवी खेळवण्यात येणार आहे। त्यानंतर सकाळी मूर्ती गदगेला बसणार आहे। रामनगर येथील पांढरी नदीत बुडून 2 मुलांचा मृत्यू। रामनगर येथील पांढरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक 12 रोजी सायंकाळी घडली आहे। दोन्ही मृतदेह रामनगर पोलिसांनी नदीतून बाहेर काढले असून हुबळी येथील मेहबूब मुबारक पठाण वय 11 आणि चर्च गल्ली रामनगर येथील आफण असफाक खान वय 12 अशी बुडून मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत। मुबारक हा आपल्या नातेवाईकांच्या घरी आला होता। मुबारक आणि आफन हे रविवारी दुपारी 3:30च्या दरम्यान रामनगर येथील पांढरी नदीमध्ये नार्वेकर ब्रिजच्या बाजूला पोहण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्यांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणी रामनगर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे। तुडयेत वृद्धाचा खून, संशयिताला अटक। 10 दिवसांपूर्वी मारहाणीत जखमी झालेल्या तुडे येथील वृद्धाचा हुबळी येथील किम्स रुग्णालयात बुधवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला। रामलिंग अर्जुन गवस असे मृताचे नाव असून या प्रकरणी चंदगड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी संशयित रामलिंग कल्लापा पाटील याला अटक केली आहे। 1 मे रोजी रामलिंग पाटील याने तिचे वडील रामलिंग गवस यांच्या घरात घुसून मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले होते। त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून संशयिताला अटक केली आहे। फुटबॉल स्पर्धेत मानस फुटबॉल अकादमीला विजेतेपद। अनगोळ येळ्ळूर रोडवरील मुन्नोळी ब्रदर्सच्या नव्याने बांधण्यात आलेल्या CR7 मैदानावर घेण्यात आलेल्या 14 वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत मानस फुटबॉल अकादमीने विजेतेपद पटकावले व या स्पर्धेत 3 वयोगटातील विजेतेपदाला गवसणी घातली। विजयी संघाच्या हजिया अथनीला उत्कृष्ट गोलरक्षक तर संकेतजी उत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला। 14 वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात मानस स्पोर्ट्स फुटबॉल अकादमीने रेई क्लबचा टायब्रेकरवर 2-1 असा पराभव केला। दुसऱ्या उपांत्य सामन्यात त्राशर्स क्लबने मानस फुटबॉल क्लबचा 1-0 असा पराभव केला तर अंतिम लढतीत मानस फुटबॉल अकादमीने त्रशर्स फुटबॉल क्लबचा 1-0 असा पराभव करत विजेतेपद पटकावले। स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून CR7 टर्फ फुटबॉलचे अध्यक्ष प्रदीप मुन्नोळी, प्रशांत मुन्नोळी, विजय रेडेकर या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी साहिल मांगले, अखिलेश अष्टेकर, यश सुतार, श्रवण उसगावकर, विशाल कामू, रितेश कंगराळकर उपस्थित होते। आनंद अकॅडमीकडे लिटिल चॅलेंजर्स चषक। धारवाड येथे SDM क्रिकेट अकॅडमी आयोजित 13 वर्षांखालील मुलांच्या आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत बेळगावच्या आनंद क्रिकेट अकॅडमीने श्री दुर्गा स्पोर्ट्स अकॅडमी हुबळीचा 19 धावांनी पराभव करत लिटिल चॅलेंजर्स चषक पटकावला। अष्टपैलू कामगिरी करणारा अद्वैत चव्हाण मालिकावीर ठरला। SDM CET मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना आनंद क्रिकेट अकॅडमीने 30 षटकात 6 बाद 215 धावा केल्या।
त्यांच्या अद्वैत चव्हाणने 101 चेंडूमध्ये 24 चौकारांसह 136 धावांची शतकी खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना HDFC क्लब हुबळीने 28.1 षटकात सर्व बाद 136 धावा केल्या. त्यांच्या दैविक याने 50, प्रवण जेने 34 धावांचे योगदान दिले. आनंद अकॅडमीतर्फे अद्वैतने 19 धावा 4, श्लोक चढीचाळने 23 धावांमध्ये 3 गडी बाद केले. विजेत्या व उपविजेत्या संघांना प्राचार्य रमेश चक्रशाली, उपाध्यक्ष जीवेंद्र कुमार, नितीन भिल्ले, शिवाजी वडार, हबीब प्रदान ताडपत्री या मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज अनिश, उत्कृष्ट यष्टीरक्षक ओजस गडकरी, उत्कृष्ट फलंदाज प्रणव जे यांना गौरवण्यात आले. बेळगावात क्रिकेट फिवर. सध्या देशात IPL क्रिकेट खेळाचे हंगाम जोरात सुरू आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत IPLची चर्चा सुरू आहे. याचेच पडसाद ठिकठिकाणी उमटताना दिसत आहेत. IPLच्या हंगामामुळे शहरात ठिकठिकाणी बॅट विक्रेते दाखल झाले आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंतच्या बॅट उपलब्ध आहेत. लहान बॅटचा दर 90 रुपयांपासून सुरू असून 200, 250, 350, 400, 500 अशा दरामध्ये बॅट येथे उपलब्ध आहेत. एप्रिल मे मध्ये 2 महिन्यांची सुट्टी असल्याने बालचमू खरेदीसाठी गर्दी करत आहेत. भारतीयांना क्रिकेटचे वेड खूप आहे. यात बेळगावकरही मागे नाहीत. यंदाच्या IPLच्या हंगामात बेळगावातील ठिकठिकाणी हाफ पिच क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये युवा वर्ग मोठ्या उत्साहाने भाग घेऊन आपली आवड जोपासताना दिसत आहे. फुटबॉल स्पर्धेत मानसचे दुहेरी यश. अनुगोळ येळ्ळूर रोडवरील मुन्नोळी ब्रदरच्या नव्याने बांधण्यात आलेल्या मैदानावर घेण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत मानस फुटबॉल अकॅडमीने दुहेरी यश मिळवले. विजयी संघाचा सर्वोत्तम खेळाडू विराज व चैतन्य तर उत्कृष्ट गोलरक्षक गौरव व आरचव यांना गौरवण्यात आले. 10 वर्षांखालील मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात मानस स्पोर्ट्स फुटबॉल अकॅडमीने मॅजिक क्लबचा 1-0 असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात नम्म बेंगलोर क्लबने JFC क्लबचा 3-0 असा पराभव केला. तर अंतिम लढतीत मानस फुटबॉल अकॅडमीने नम्म बेंगलोर फुटबॉल क्लबचा 2-1 असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. 12 वर्षांखालील मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात मानस फुटबॉल अकॅडमीने मॅजिक क्लबचा 5-0 असा पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात मानस फुटबॉल अकॅडमी ब संघाने JFC फुटबॉल क्लबचा 8-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. अंतिम लढतीत मानस फुटबॉल अकॅडमी अ संघाने मानस फुटबॉल अकॅडमी ब संघाचा 3-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूज चे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.